दोस्तों आप देख रहे हैं नया इनकलाब टीवी न्यूज। हाल ही में हाईकोर्ट के आदेश के बाद दीवा प्रभाग समिति में कई जगहों पर ठाणे मनपा द्वारा अवैध इमारतों पर तोड़ू कार्रवाई की गई, जिनमें दीवा प्रभाग समिति अंतर्गत आने वाला प्रभाग 29 का दोस्ती सर्विस रोड, एवी के कंपाउंड, खान कंपाउंड और आसपास के कई परिसर शामिल है। इस तोड़ू कार्रवाई के दौरान कई लोग बेघर भी हुए, जो कि आज इंसाफ की गुहार लगा रहे हैं और ये सवाल कर रहे हैं कि इस बरसात के मौसम में वो आखिर जाए तो कहां जाए। लेकिन इस कार्रवाई की धमक कई महीनों पहले से सुनाई दे रही थी। इसका जिम्मेदार कौन है, तो सबसे बड़ा सवाल यही रहेगा, क्योंकि एक एएमसी थे दीवा प्रभाग समिति के फारूक शेख, जिन पर 2 बार कार्रवाई की गई, यानी कि दोनों बार उन्हें बलि का बकरा बनाया गया। एक बार जब म्युनिसिपल कमिश्नर अभिजीत बांगर थे और दूसरी बार सौरभ राव, यानी कि फिलहाल सौरभ राव इस वक्त म्युनिसिपल कमिश्नर है और हाईकोर्ट की इंक्वायरी लगने के बाद इन्हें ही बलि का बकरा बनाया गया है। खैर, ये तो दूसरी बातें हैं। इस विषय में मुमरा कौसा के वरिष्ठ पत्रकार रफीक कामदार ने शिवसेना शिंदे गुट के एक नेता है विजय गोरे, उनसे 4 अप्रैल 2025 को इंटरव्यू लिया था और इस विषय में उन्होंने बात की थी। तो कुछ अधिकारियों के नाम विजय गोरे ने लिए थे। इस इंटरव्यू के बाद उन्हें एक कॉल आता है और ये कॉल था रिटायर्ड असिस्टेंट म्युनिसिपल कमिश्नर, मुख्यालय दीवा प्रभाग समिति, मुमरा प्रभाग समिति, उत्तलसर प्रभाग समिति और स्टेट डिपार्टमेंट के ऑफिस सुपरिटेंडेंट श्री महेश आयर का। इस रिकॉर्डिंग में उन्होंने विजय गोरे से सवाल किया कि तुमने मेरा नाम क्यों लिया। साथ ही साथ उन्होंने कहा कि मैं सिस्टम चलाता हूं और खास तौर से मुमरा शहर के जो मुसलमान हैं वो मेरी और विधायक जितेंद्र रवाड़ की जांघों के नीचे रहते हैं। उन्होंने उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांसद श्रीकांत शिंदे, नजीब मुल्ला और दूसरे कई अफराद के बारे में किस तरह की भाषा इस्तेमाल की है वो हम आपको बताएंगे। सेंसर हमने कर दिया। खास तौर से उन्होंने पत्रकार रफीक कामदार को निशाना बनाया है और उन्हें कई गालियां उन्होंने इसमें दी है, जिसे हमने सेंसर कर दिया। महेश आयर इसमें यह कहते हुए सुनाई दे रहे हैं कि विजय गोरे तुम्हारा ऑफिस अवैध है, मैंने उसे बचाया है। जबकि हम आपको बता दें कि जब विजय गोरे के उस दफ्तर की ओपनिंग हो रही थी तो उस वक्त नए नए मुख्यमंत्री बने श्री एकनाथ शिंदे खुद वहां पर आए थे और उन्होंने उस ऑफिस का दौरा किया था। यहां पर यही साबित होता है कि महेश आयरे ने कई ऐसी बातें कही हैं जिसमें खुद करप्शन साबित होता है। और हाल ही में आपको पता होगा कि कुछ बिल्डर्स जो कि एवी के कंपाउंड और खान कंपाउंड से ताल्लुक रखते हैं, वो ठाणे पुलिस कमिश्नर के पास पहुंचे थे। उन्होंने शिकायत की थी कि जसबीर उर्फ बिलाल ये कलेक्शन करता था अधिकारियों की तरफ से और उसने कई पैसा उनका खा लिया। तो अब जसबीर को भी अकेला बलि का बकरा बनाया जा रहा था। लेकिन ये रिकॉर्डिंग जो महेश आयर की सामने आई है, जिसमें दावा किया जा रहा है कि ये महेश आयर की रिकॉर्डिंग है, तो उसके बाद ये साबित होता है कि कहीं ना कहीं करप्शन जरूर हो रहा था, जिसकी चपेट में एवी के कंपाउंड, खान कंपाउंड और प्रभाग 29 के कई गरीब लोग आए हैं। रिकॉर्डिंग हम आपके सामने रख रहे हैं और जिस तरह की बात महेश आयर उर्फ मोहसिन शेख ने कही है, क्योंकि हाल ही में उन्होंने अपना धर्म भी बदला था और एक निकाह किया था। तो खैर, उसके बदलने का उन पर क्या असर हुआ, किस तरह की वो बातें कर रहे हैं कि मुसलमानों को जांघों के नीचे रखते। तो सवाल यही है, उन लोगों को सोचना चाहिए जो जी हुजूरी करते हैं इस तरह के लोगों की, और वो इस तरह की भाषा बाद में आपके लिए इस्तेमाल करते हैं। ये रिकॉर्डिंग देखिए जिसमें उन्होंने पत्रकार रफीक कामदार को निशाना भी बनाया है और दूसरे कई इस क्षेत्र के नेताओं को लेकर उन्होंने बातें की है। तो 2 हिस्सों में आपको ये रिकॉर्डिंग हम बता रहे हैं। पहले 17 मिनट की हम आपके सामने रिकॉर्डिंग रख रहे हैं और बाकी की हम आपको अगली खबर में बताएंगे। बोला साहेब, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। तू माझं नाव कशाला घेतलं रे मुलाखतीत? माझा काय संबंध आहे? ते पहिलेच झालेलं घेतलं साहेब, आताच नाही घेतलं। मी जे ऐकून घेतलं 2 गोष्टी सांगतो। हा, किती मोठा नेता मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण मला विनाकारण ना कुठल्या लफड्यात घेऊ नकोस। मी रिटायर झालेलो आहे आणि जरी होतो तर तुझे माझे संबंध वाईट पण नव्हते, चांगले होते साहेब। वाईट तर बिलकुल नव्हते। नाही, तू रफीक कामदारच्या नादाला लागून जर का आका रिटायर झालेला माझे फोटो टाकशील तर चांगलं नाही ते। मी तुला गोष्ट, तुझं ऑफिस स्वतः अनधिकृत ह्याच्यात आहे। जेव्हा मी स्वतः तोडायला तिथे आलेलो तेव्हा मी फक्त शिंदे साहेबांसाठी आणि डॉक्टर साहेबांसाठी ते वाचवलेलं आहे आणि तुझ्यासाठी वाटवलंय। आणि ते तोडताना मी तुझ्या ऑफिसला बसलेलो आहे, ऍक्च्युअली प्रोटोकॉल तोडून बसलोय। बरोबर।
तू रेकॉर्ड केलं माझं बोलणं तरी चालेल. नाही आणि तू सांगतो मी माझ्या आईची शपथ घेऊन नंतर मी म्हणते करेल, तर तू आता कर, माझं काय म्हणणं नाही. पण काय माहितीये का, नाण्याच्या दोन बाजू असतात. बरोबर. तू सांगतोस ना, तर उद्या तुझ्या ऑफिसवर पण लोक येतील, म्हणजे तुझ्या ऑफिसचाही विषय काढतील. उद्या तू तुझ्या अनधिकृत बांधकाम मी असताना तू पण केलेलं आहेस, रेकॉर्डला जरी नसला तरी सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत. त्याच्यानंतर तू अचानक एवढ्या गाड्या घेतल्या, कशा घेतल्या, सगळं निघेल. तू लोकांच्या अँटी करप्शनच्या इन्क्वायरी लावायला सांगतो तर तुझी पण लागू शकते, लक्षात ठेव. सर मी काय बोलतो, तू हे करतोस ते चुकीचं करतोय, ऐकून घे. कोणाच्या ते बहकाव्यात येऊन तुला स्पष्ट सांगतो हे चुकीचं आहे. तुला मित्रत्वाचा भाऊ म्हणून सल्ला देतो मी. मला काय तुला सांगायचं नाही, बाकी तू जे करतो ना ते चुकीचं करतोयस. कोणाच्या नादाला लागून का कोणीच तुला नजीबनी सुपारी दिली आहे का कोणी दिली मला नाही माहित सर, नाही. मला सुपारी मी सुपारी बाज थोडी मी कोणा सुपारी घेऊन थोडी करणार आहे मी साहेब. आणि पण साहेब मला मी एक प्रश्न विचारतो, मला काही फरक नाही पडत, ऐकून घे. मी कोण आहे माहितीये का, मी महेश अय्यर आहे, रिटायर झालो मी, 1.5 महिने झाले रिटायर झालो. तुम्ही लोकांनी माझं नाव घ्यायची गरजच नव्हती, तू पण माझं नाव घेतलंस. तो रफिक तर समजा नीच आहे, त्याला पण तू तर आपला होता. तू जर का अशा गोष्टी बोलत असेल तर तुला बोलणं माझं काम आहे. पण तुला मी पहिला आणि लास्ट कॉल केला, तुला याच्यानंतर कॉल करणार नाही. पण मी PL दाखल करणार होता स्वतः माझ्या नावाने, आणि मी तुझ्या ऑफिस पासून ऐक, हे रेकॉर्ड करतो. आणि तू व्हायरल करीत झाले, मी तुझं ऑफिस, त्याच्यानंतर मी पूर्ण दिवा 27-28 नंबर आणि 29-33 नंबर सगळ्या, आता मी स्वतः माझ्या नावानं पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल करून, मी माझ्याकडे GR खूप आहेत. लोकप्रतिनिधी कोण कोण आहे त्यांची नगरसेवक पद रद्द करा, नगर सिनियर PI कोण कोण आहे त्यांची पदं घालवा, सहायक आयुक्त कोण कोण आहे त्यांना सस्पेंड करा, आता जे आहेत त्यांना. हे मी स्वतः आता दाखल करणार आहे. कारण मला काय इंटरेस्ट नाहीये, पण मला आता तुम्ही मला रिटायर झाल्यानंतर टार्गेट केलं तर मी ते करणार आहे. हा, आणि मी तुझं ऑफिस पण घेणार आहे, म्हणून मी तुला फोन केला ओपन की मी करणार आहे. ऐकून घे, हायकोर्टात मी ऑर्डर आणणार. अच्छा. आणि प्रशासकीय कामामध्ये मी किती हुशार आहे मी चुकीचं काय बोललो, मी काय चुकीचं बोललो मला सांगा बरं. ना तू काय बोलला त्याच्याशी मला घेणं, माझं नाव घेतलं, माझा फोटो टाकला, संपला विषय ना. ऐका ना, मी चुकीचं काय बोललो का. लोकशाहीमध्ये बोलणं सगळ्यांचा अधिकार आहे. हा, आणि जे सत्य परिस्थिती जी आहे माझं नाव आणि माझे फोटो, तो होतो त्यांचा आक्का ठाण्यावर बसलाय, रिटायर झालाय. जोशी साहेबांचं नाव घेतलं, मनीष जोशीचं. मी आता तुम्ही माझ्याकडे क्लिप आहे राजा, आहे ना, पण आता सध्या कोण कार्यरत आहे साहेब. अरे विजय, तुला कळत नाही तू काय बोलतोस ते. नको आम्ही जाऊ, त्याच ऑफिस समोर साहेबांनी तुला बडबडलेले साहेबशी गाडी थांबवलेली तेव्हा. ते ऑफिस अनधिकृत आहे, महापालिकेची जागा आहे. मी ते वाचवलं. तुला वाटत असेल मी सत्यात नसव तर ठीक आहे, मी PL दाखल करतो सिग्नल व्हायच्यावर. तुला माहित नाही, कोर्टाला वेळ लागेल, वर्ष जाईल, 6 वर्ष जातील. मी तोडायला लागेल, लक्षात ठेव, माझं डोकं फिरलं तर. आणि मग मी साहेबांचं पण ऐकणार नाही ना डॉक्टर साहेबांचं ऐकणार. साहेब पण एक बोलू तुम्हाला, ठीक आहे, मला मी करतो पुढचं. मी काय बोलतो, मी स्लो पाहिलं नाही, मी करतो व्यवस्थित. पण मी काय बोलतो, आता जे कार्यरत अधिकारी आहेत मी त्यांच्यावर ऍक्शन घेणार. तू त्यांची मला घेणं देणं नाही. हा, पण तू रफिक कामगार हा निश्चित आहे, आणि त्याला तू पाठबळ दिलं हे बोलून मला काय फरक पडत नाही. मला फक्त रफिकने याच्यापूर्वी पण माझी नावं घेतली आहेत, मी कधी कोणाला फोन नाही केला, पण तू आला त्यामुळे तुला आपला म्हणून फोन केला. बरोबर. दुसरा कोण असता तर मी फोन पण केला नसता. रफीला कोण रे, त्याने तर माझ्या चिकार क्लिप व्हायरल केल्यात. बरोबर. पण मी आता PL दाखल करणार आहे, आणि मी त्याच्यामध्ये तुला आता लिटरली सांगतो, माझ्याकडे GR आहे. तो पाहिलं तर माझ्या घरी कोणाला तरी पाठव. तुझा अननोन माणूस नाही तर तू माझ्या घरी मित्र म्हणून कधी चहा प्यायला ये. तुला मी ना माझं पुस्तक दाखवतो लॉचं, माझ्याकडे काय काय गव्हर्नमेंटचे परिपत्रक. त्याच्यात म्हटलंय त्या प्रभागातला नगरसेवक, आमदार, खासदार आणि त्या प्रभागातला मंत्री, अच्छा, आणि त्या प्रभागातला पोलीस इन्स्पेक्टर आणि सहाय्यक आयुक्त 5 लोक जबाबदार आहे सस्पेंड व्हायला आणि डिस्क्वालिफाय व्हायला. बघ मी टाकताना पहिला मला साहेबांकडनं फोन येईल
की हे तू का केलं, त्यावेळेस मी तुझं नाव सांगणार आणि तुझी ही क्लिप दाखवणार की यांनी माझं रिटायर झाल्यानंतर नाव घेतलं म्हणून मी टाकले, आणि मी खरोखर टाकणार आहे. आणि माझे 5-10 लाख रुपये गेले तरी चालतील, मला काही फरक नाही पडत, पण मी करणार आहे. तू बोलताना विचार करायला पाहिजे होता, एवढं सांगतो. तुला मी अजून सांगतो, माझ्या घरी येऊन माझे परिपत्रक वाचून जा, मी करणार. आणि मी डॉक्टर साहेबांचं पण नाव टाकणार, रमाकांत मडवी पासून सगळ्यांचं टाकणार. त्यांचा काय संबंध साहेब याच्यात? त्यांचा काय संबंध आहे हे जे होत आहेत या गोष्टी, त्यांचा काय संबंध? खासदार साहेबांचा काय संबंध आहे? संबंध? अरे एक प्रभाग समितीचा विषय तुम्ही काढता, असं कुठल्या एरियाबद्दल बोलता म्हणजे तुम्ही दुसऱ्या एरियाला दुर्लक्ष करता, हे चुकीचं आहे ना राजा. तू जर का अनाधिकृत बांधकाम खाणकाम बंड वगैरे बोलतो तर ते कशात येतात? दिव्यामध्ये येतात. पण दिवा गाव दुर्लक्षित का करता तुम्ही? माझ्याकडे रफिक कामदारची त्या क्लिपमध्ये तो पण बोलला ना की 5 आमदार आले 27-28 मध्ये, एवढी बांधकामात तिथे पण खूप चालू आहे, पण कोण काय बोललं नाही. त्याचा उल्लेख आहे का त्याच्यात? असं का? तू नीट वाच ना, ऐक ना. मी ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये हुशार आहे विजय, तू ऐक ना त्याच्यात तो काय बोलायचं ते बरोबर आहे सध्या साहेब. पण बघा, मी ऐका ना, मी जे ऐकून घे. हा साहेब, तुझं ऑफिस तर मी घेणार आहे, मी तुझ्यावर अँटी करप्शनची पण इन्क्वायरी लावणार, इन्कम टॅक्सची पण. तुझी गाडी तू आधी काय होता काय नाही मी तुला ओपन सांगतो, म्हणजे मित्र म्हणून सांगतो की वैचारिक लढाई आहे, काय व्यक्तिगत दुश्मनी नाहीये. तू साहेबांना सांगितलं, डॉक्टर साहेबांना सांगितलं, काही फरक नाही पडत, मला काही फरक नाही पडत. मी रिटायर झालेलो आहे, मला काय माझी चौकशी लागेल, मी त्या दुनियावरच्या चौकशा फेस केल्या. मी चुकीचं काय बोललो? मी फक्त आवाज अतिक्रमणवर आवाज उचललाय. त्या महापा रोडची साईड सगळं मी काढणार. मी नाही, तू माझा फोटो टाकला आणि मला टार्गेट केलं ना, मला याच्यापूर्वी पण केला, मी कधी बोललो नाही, पण तू टाकला ना आणि तू बोलला ना, त्याच्यामुळे मी तुला सांगितलं की ठीक आहे, आता तू स्वतः आता बोलतोय तर ठीक आहे, चला याला उत्तर देऊन टाकू. आणि तुझ्या याला उत्तर द्यायला मी समर्थ आहे, पण मी देणार नाही, कारण तू माझ्या योग्यतेचा नाहीये की तुला मी उत्तर द्यावं, किंवा रफिक कामगार माझ्या लायकीचं नाही की मी उत्तर द्यावं, किंवा जजबीर पण एवढा छोटा नाहीये की तुला आणि त्याला उत्तर द्यावं. हे पण तुला सांगतो, जजबीर ऑथोराइज बिल्डर आहे. तुम्ही जे आरोप केलेत ते कुठे पुराव्यानिशी सिद्ध होणार नाहीये. तुला एक गोष्ट सांगतो, खोटे अफिडेव्हिट जसे तुम्ही लिहून घेऊ शकता तेव्हा तसे आम्ही लिहून घेऊ शकतो. तुला सांगतो, ही सिस्टीम आहे आणि सिस्टीम महेश्वर चांगली चालवतो. तुला आत्ताही सांगतो समीर, बस सिस्टीम महेश्वर आजही चांगली चालवतो. मी तुला फक्त एक आपला म्हणून आज आपल्यापर्यंत आतापर्यंत चांगला होतो म्हणून तुला चांगला फोन केला. अदरवाईज मी माझ्या पद्धतीने जातो. तू एकनाथ शिंदे साहेबांना आणि डॉक्टर साहेबांना निरोप दे की महेश पीएल दाखल करेल, तेव्हा डॉक्टरांचं नाव टाकणार आहे की तिथला खासदार हा आहे, आमदार हा आहे, कल्याण ग्रामीणचा साहेब. डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या ह्याच्यात काय संबंध आहे मला सांगा ना. डॉक्टर साहेबांचा काय संबंध आहे ह्याच्यात? हे अनाधिकृत बांधकाम हे महापालिका बघेल, डॉक्टर साहेबांचा काय संबंध आहे ह्याच्यात? राजा, म्हणून तुला बोललो की माझ्या घरी ये, माझा GR घेऊन जातो, नाही तर मी घरी गेल्यावर तुला पाठवतो. की लोकप्रतिनिधी पण त्यात इन्व्हॉल्व असतात. लोकप्रतिनिधित्व डिस्क्वालिफाय म्हणजे अवैध ठरू शकतं. हा कायदा आहे. तुला कायदे माहित आहे? अज्ञानाच्या नादात लागून तुम्ही नको ते कायदे दाखवू नका कोणाला. डॉक्टर साहेबांचा संबंध नाहीये, ते कुठे इन्व्हॉल्व नाहीये. पण कायदा असं सांगतो की त्या पोलीस स्टेशनचा, स्थानिक पोलीस स्टेशनचा सिनियर PI, सहाय्यक आयुक्त, सर्व नगरसेवक, तिथला आमदार आणि खासदार हे 5 लोक जबाबदार असतात अनाधिकृत बांधकामाला, आणि त्यांना डिस्क्वालिफाय करा, निलंबित करा. तर तू जे बोलला ना एवढा मोठा काल उत्साहाच्या भरामध्ये, तर मी त्याच्या पिंच पॉइंटवर सगळे GR काढले माझ्या घरात, आणि मी वकिलाला बोलून 2 तास चर्चा केली. बोललो नंतर तुझ्याशी बोलू म्हणून तुला आज फोन केला, आणि मी त्याच्यावर वर्कआउट करणार. मला आता रिटायर झाल्यामुळे काही काम धंदा नाहीये. मी त्याच्यावर PL दाखल करणार, आणि ती PL माझ्याच नावाने असणार. महेश आहेर वर्सेस हे दिव्याचे सगळे नगरसेवक, लोकप्रतिनिधी, खासदार, आमदारांची नावं घेणार, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट घेणार, आणि मला जेव्हा साहेब, मोठे साहेब फोन करतील तेव्हा मी तुझं नाव सांगणार आणि तुझी क्लिप देणार की हा तुमचा नवीन पुढारी पैदा केला तुम्ही,
हा असं भाषण देतो इथे. हा म्हणून साहेब मी अनाधिकृतच्या ह्याच्यावर मी बोललो ना, मी का चुकीचं काय बोललो त्याच्यामध्ये? आता तुम्ही त्या सगळ्यांना घेताय म्हणजे मला आता काही घेणं देणं, ऐकून घे, हा मला अनधिकृत बद्दल काही घेणं देणं नाहीये. ऐकून घे, हा तू काय बोलला, यांचा आका ह्या ठाण्यात बसतो, यांचा आका रिटायर झालाय. तू नीट एक एक वाक्य ऐक जरा. तू ते कॅमेरासमोर ना माणसाला जाम जोश येतो आणि मी ना माझ्यावरती ना कोल्ड ब्लडेड असतात, मी शांत राहतो. मी पूर्ण स्टडी करून तुला बोलतोय. तू बोला यांचा आका ठाण्यात बसतो, मनीष जोशीवर कारवाई करा, महेश यांच्या संपत्तीची चौकशी करा. अरे तुला एक सांगतो राजा, माझी चौकशी आहे ना, तू किती कमवत असशील ना त्याच्या 10 पटीने तर माझी बायको इन्कम टॅक्स भरते वर्षाला 1999 पासून. तुझी अवकात पण नाही, तुला खरं सांगतो, आता तोंडावर सांगतो, अवकातीवर नको यायला लावू मला. मी पण मागासवर्गीय आहे, तुझ्या माहितीसाठी सांगतो. हा तू मला नको सांगू. तुम्ही आळवावरचं पाणी आहे, तुम्ही लोकांना चुट्या म्हणून गाड्या वगैरे घेऊन फिरता. मी साला चपला बिपला घालून साधा फिरतो, मी ते दागिने घालत नाही, सिंपल राहतो. पण मी एवढा व्यवस्थित आहे ना, सेटल, मला काही गरज नाही कोणाची. आणि तुला असं वाटत असेल 2-4 पॉलिटिशियन तुझ्या मागे आहे तर तू मोठा झाला, असं नाही. या ठाणे शहरामध्ये चिक्कार लोक असे आहेत की ज्यांच्या मागे कोणी पॉलिटिशियन नसले तरी ते सुखाने जगतात आणि आपल्यापेक्षा जास्त पैसे कमवतात. नाही असं नाही साहेब, मी फक्त अतिक्रमण जे अनाधिकृत बांधकामावर त्यांच्यावर आवाज उठवलाय. माझा काय कसला हेतू नाही, तू मला काय नाही. त्याच्याविषयी घेणं देणंच नाही. तू उठाव, मी पीएल दाखल करतोय. तू काय सांगतोस मला अनाधिकृत? तू स्वतः अनाधिकृत बांधकामं केलेली. आता तुम्ही धमकी देता साहेब मला, तुम्ही पीएल दाखल करता म्हणजे डॉक्टरांचं नाव घेता म्हणजे शेवटी मला धमकीच आहे. नाही, मी डॉक्टर साहेबांचं नाव घेतलेलं नाहीये. मी तुझ्या विरुद्ध तू स्वतः अनाधिकृत बांधकाम केलं नाही का सांग? मग तुम्ही काय बोलता की मी डॉक्टर साहेबांना पण सगळ्यांच्यावर पीएल दाखल करेन, तर यांच्यावर आमदारांना? डॉक्टर साहेबांचं नाव नाही घेतलं, मी पदं घेतली की वार्डामध्ये तू हे बघ, तू रेकॉर्ड करतो मला माहित आहे, तू ते धंदे बंद कर. मी रेकॉर्ड करत नाही साहेब, मला ते धंदे माहित. व्हॉट्सअप कॉल रेकॉर्ड होत नाही. व्हॉट्सअप कॉल दुसऱ्या फोनवर स्पीकर ऑन करून रेकॉर्ड करता येतो. मी एवढ्या चुत्या पण नाही. माझ्याकडे तेवढी माझी सर्व्हिस झालेली आहे. माझ्याकडे 2 एकच गोष्टी मोबाईल सांगतो. मी जितेंद्र आव्हाड साहेबांना पण नडलेलो आहे, लक्षात ठेव. बरोबर. आणि जांग्याखाली घेऊन दाबलेला आहे. साहेबांनी एकदा मला फक्त मदत केली सभागृहात, बाकी पुढचं सगळं मी सांभाळलं. पोलीस खात्यापासून सगळं मी जांग्याखाली दाबून घेतलं माझ्या टॅलेंटवर. तुला एक गोष्ट सांगतो की डॉक्टर साहेबांचं नाव नाही घेतलं, पण डॉक्टर साहेबांचं कर्तव्य आहे की डॉक्टर साहेबांनी आजपर्यंत दिव्यामधल्या किती बांधकामं तोडण्यासाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून किती पत्र दिली. राजीव पाटील डॉक्टर साहेब या अनाधिकृत बांधकामाच्या विरोधातच आहेत. डॉक्टर साहेब आवाज उठवतात ना, अतिक्रमण बांधकामावर. ते अजिबात त्यांना ते हे नाहीये त्यांना. मग तुला मी ना जीआर माझ्याकडनं एक प्रत घेऊन जा. तू माझ्याकडे ऐक, तुला मी ना माझ्याकडची जीआरची कॉपी घेऊन जा. तू ऐक, मला काय फरक नाही पडत. ज्ञान कधी वाटलं ना तर ते वाढतं, मला काही फरक नाही पडत. मी तुला ज्ञान देतो, मी तुला ती कॉपी पण देतो, ती घे, त्या रफिक कामदारला दे. ठीक आहे, तुम्ही आता रिटायर झालेले आहेत, तुमचा ह्या गोष्टीचे काही संबंध नाही. जे आता अधिकारी कार्यरत आहेत साहेब, त्यांच्या विरोधात मला लढू द्या. मी तर आता मंत्रालयामध्ये जाणार साहेब, त्या गोष्टी करून मी मुख्यमंत्र्यांची माझ्या शुभेच्छा तुला लढायला. मी तर सांगतो तू लढायला पाहिजे, पण तू माझं नाव कशाला घेतलं? ठीक आहे, तुम्ही रिटायर झालेत, त्या गोष्टी आता तिथं क्लोज करू. आता तुम्ही त्या क्लोज करू तसं नाही. तू माझं नाव का घेतलं रफिकनी? आणि तुमची मुलाखत मला माहित आहे मुलाखती कशा असतात. मी काही एवढा मूर्ख नाहीये. ती मुलाखत कशी असते माहितीये का? आधी ठरतं काय प्रश्न विचारणार आणि काय बोलणार, आणि त्याच्यानंतर मुलाखत घेतली जाते कॅमेऱ्यासमोर. तर रफिक कामदार तो त्याच्या मी बोलो आणि मी त्यांना नडायला समर्थ आहे. पण मला तुझ्याकडनं अपेक्षा नव्हती म्हणून तो आपला म्हणून फोन केला. आपला म्हणून माणूस कॉल करतो ना साहेब. मला आनंद आहे तू लढतोस. तू नाही लढलास तर मी पीएल करेल, आणि तू लढलास तरी मी पण पीएल करणार दिव्याच्या बांधकामावर. आता तुमचा काय संबंध आहे पीएल करण्याचा? मी काय बोलतो म्हणजे तुम्हाला मला लढून द्यायचं नाही म्हणून तुम्ही पीएल दाखल करताय असं नाहीये. तू लढ, पण तू माझं नाव घेतलं ना की यांच्या काळात एवढी बांधकामं झाली. आणि रफिक बोलला ना 2 वर्ष इकडे होते दिव्याला, 2 वर्ष मुंबऱ्याला होते, 4 वर्षात 400 बांधकामं झाली. आता जे कार्यरत अधिकारी आहेत, ऐका,
आता जे नाही, कार्यरत मी माझ्या ऐकून घे, मी माझ्या काळापासून काढणार आहे. पीएल मध्ये माझ्या टाइमापासून 2018 सालापासून मी नावं मेन्शन करणार आहे की माझ्या काळाची चौकशी करा. मग तुला कळेल की पेपरवर कोणाचं स्ट्रॉंग आहे ते, आणि मी ते करणार आहे. मी असं नाही की तू असं नको बोलू की तुम्ही विषय काढला म्हणून तुम्ही हे करता. मी माझ्या काळापासून चौकशी करण्याची पीएल करणार आहे. म्हणजे मला तुम्ही अतिक्रमण विरोधात हे बांधकाम विरोधात लढून द्यायचा तुमचा विचार नाही, म्हणजे लढू नकोस. अरे तू लढ ना, तुला कोण अडवतो? तुम्ही पीएल दाखल करताय म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या नेत्यांना पुढाऱ्यांना यांना त्यांना घेणार हे काम. तुम्ही मला घेतलं ना रिटायर झाल्यानंतर, तुम्ही मला कशाला घेतलं? आता जे कार्यरत अधिकारी त्यांच्यावरच होतील ना गुन्हे दाखल, तेच सस्पेंड होतील ना साहेब. अरे तो रफिकने माझ्या तुम्ही फोटो माझ्या टाकले, मनीष जोशीचं नाव घेतलं, मनीष जोशीचा फोटो टाकला, शंकर पाटोळेचं नाव घेतलं तुम्ही. पण आता ते आता जे गिरीचं नाव घेतलं त्यांचा फोटो टाकले, तुम्हाला महेश दिसतो फक्त. ते काय एडिटिंग काय मीनी केली नाही, पत्रकारांनी केली ती ना. ते तू आता ते मला ते डिप्लोमॅटिक उत्तर देऊ नको राजा. तू माझा एक जुना मित्र आहेस, ते मला नको उत्तर देऊस. तू ते उत्तर देऊ नकोस मला. महेश साहेब तुम्ही पीएल वगैरे काय दाखल करू नका, माझा लढा मला लढू द्या. नाही मी करणार आहे. आणि मी 2 मिनिटं तुला सांगतो. 2 मिनिटं तुला आता सांगतो. 2च मिनिटं थांब. 2 चालू ठेव. हो चालू ठेव, फोन चालू ठेव. मी एक फोन लावतो आणि तुला फक्त स्पीकरवर ऐकवतो. कारण काय माहितीये का, मी पीएल दाखल करणारच आहे. आणि बघ मी ना, मला काय काम धंदा नाही, माझे धंदे व्यवस्थित आहे, बिझनेस वगैरे व्यवस्थित आहे, मला काय गरज नाही. मी चटणी भाकरी खाऊन सुखात राहू शकतो. पण मला कोण हे करेल ना, कारण नसताना. तुम्ही मनीष जोशीचं नाव घेतलं पण मनीष जोशीचा फोटो नाही टाकला. तुम्हाला फक्त महेश दिसतो, तुम्ही माझे फोटो टाकतो. आणि तो साला कोण रफिक कामदार त्याच्या आईवर तो मला सांगतो माझं नाव सांगतो. आणि तुम्ही ठरवून, तुला काय वाटतं मी एवढं चुती आहे का? 40 वर्ष सर्व्हिस झाली माझे राजा. तुझं वय पण नसेल किंवा असेल. तो सांगतो ये ऐसा वैसा प्रश्न विचारतो. मला कळत नाही मॅनेज मुलाखत आहे. चुती आहे मी. मला काय शिंदे साहेब जेलमध्ये टाकणार आहे, टाकू दे, मला काय फरक नाही पडत. किंवा डॉक्टर साहेब तयार आहे. काहीतरी वेड्यासारखी उत्तर देते यार. तुमचं ऍडमिनिस्ट्रेशनचं नॉलेज काय, तुमची लायकी काय, तुम्ही बोलता किती. मग तुमच्यापेक्षा इतर लोकप्रतिनिधी चांगले आहेत. संजय केळकर बोल, जितेंद्र आव्हाड साहेब बोल, प्रताप सरनाईक बोल, आनंदी पत्रकार बोलतात पोट